मित्रांनो, अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण वर्ग 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण 8ला म्हणजे प्रकरण 8 मधला आपण आज 5वा लेक्चर घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 4 लेक्चरमध्ये आपण बरीचशी माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। आपण सुरुवातीला पाहिलं होतं की विपणन या विपणनाची जी काही माहिती आहे ती आपण माहिती घेतली होती। त्यानंतर विपणी म्हणजे काय या विपणीच्या संज्ञा पाहिल्या होत्या। नंतर आपण विपणीच्या संज्ञांचे जे प्रकार आहेत ते प्रकारसुद्धा अभ्यासले, विपणीचे सुद्धा प्रकार अभ्यासले होते आपण। नंतर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण विपणनाचे महत्त्व सुरू केले होते। म्हणजे एकंदरीत या विपणनाचे महत्त्व आपल्याला कोणते कोणते आहेत याच्या माहितीचा अभ्यास करत असताना आपण लेक्चर नंबर 4 मध्ये समाजासाठी विपणनाचे महत्त्व काय आहेत याची माहिती पाहिली। आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व अभ्यासणार आहोत। बघा, व्यवसाय संस्थेसाठी जी व्यवसाय करणारी संस्था आहे त्या व्यवसाय करणाऱ्या संस्थेसाठी विपणनाचे कोणते महत्त्व आहेत आपण त्याची माहिती विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत। आजच्या काळामध्ये ज्या व्यवसायाला टिकून राहायचे आहे, ज्या व्यवसायाला असं वाटते की मला मोठ्या प्रमाणामध्ये नफा झाला पाहिजे, माझं व्यवसायाचं अस्तित्व टिकून राहिलेलं पाहिजे, माझ्या व्यवसायातल्या वस्तू जास्तीत जास्त विकल्या पाहिजे, मला मोठ्या प्रमाणामध्ये नफा झाला पाहिजे, तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक व्यवसायाने हे विपणनाची साथ घेणं अत्यंत गरजेचं आहे। जर एखादा व्यवसाय या विपणनाची साथ घेणार नाही तर अशावेळी तो व्यवसाय हा संपून जाईल, तो व्यवसाय नाहीसा होऊन जाईल। म्हणजे कोणत्याही व्यवसायाला आजच्या काळामध्ये ज्या व्यवसायाला टिकायचं आहे तर त्या व्यवसायाला विपणनाची साथ घेणं अत्यंत गरजेचं आहे। मग विपणनाची साथ घेणं महत्त्वाचं जर आहे तर असं कोणतं महत्त्व आहे की जे व्यवसायाला प्राप्त होणार आहे विपणनाच्या माध्यमातून, तर आपण त्याची माहिती अभ्यासणार आहोत। आपण पहिलं महत्त्व या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहत आहोत ते म्हणजे कोणतं, तर जागरूकतेमध्ये वाढ। एकंदरीमध्ये बाजारामध्ये ज्या काही बाजारामध्ये जे नवनवीन वस्तू येणार असतात त्या वस्तूमध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत, ते वस्तू वापरल्याने ग्राहकांना कोणता फायदा होणार आहे, तसेच ग्राहकांना किती किमतीमध्ये त्या वस्तू मिळणार आहेत याची अगोदरच माहिती ग्राहकांना विपणनामुळे मिळत असते। म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे कोणते महत्त्व आहे, तर एकंदरीत बाजारामध्ये ज्या नवनवीन येणाऱ्या वस्तू आहेत, बघा ज्या बाजारामध्ये नवनवीन येणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये नेमके कोणते कोणते घटक समाविष्ट असणार आहे, आपल्याला कोणते कोणते घटक समाविष्ट करावे लागणार आहे, नंतर आपण जे घटक त्या वस्तूमध्ये समाविष्ट करणार आहोत किंवा टाकणार आहोत त्याच्यामुळं ग्राहकांना कोणता फायदा होणार आहे आणि त्या वस्तू ग्राहकांना किती किमतीमध्ये मिळणार आहे याची माहिती अगोदरच हे ग्राहकांना माहीत होऊन जात असते। विद्यार्थी मित्रांनो ग्राहकाला मिळत असते आणि यामुळं जे ग्राहक लोक आहे हे अगोदरच जागरूक होत असतात। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी व्यवसाय संस्था आहे ह्या व्यवसाय संस्थेला ग्राहकाला अगोदरच माहिती पुरवण्यामध्ये एक सहाय्यकारी कार्य म्हणून विपणन मदत करत असते। म्हणजे आपण ग्राहकाच्या जागरूकतेमध्ये ग्राहकाला अगोदरच आपण या विपणनाच्या माध्यमातून जागरूक करत असतो। म्हणजे आपण जी वस्तू तयार करणार आहोत त्या वस्तूबाबत माहिती ग्राहकांना आपण अगोदरच देऊन राहिलेलो आहोत किंवा त्यांना मिळत असते। हे एक व्यवसाय संस्थेसाठी महत्त्व आहे। दुसरं महत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे विक्रीमध्ये वाढ। आता विक्रीमध्ये वाढ कशा पद्धतीने होईल, तर विपणनाच्या माध्यमातून आपण व्यवसाय संस्था ज्या आहेत त्या आपली यशस्वी मोहीम राबवत असतात। म्हणजे प्रत्येक व्यवसाय हा विपणनाचा साथ घेत असतो आणि या विपणनाच्या साथीच्या माध्यमातून त्याचा व्यवसाय हा कशा पद्धतीने यशस्वी होईल, त्याच्या व्यवसायातल्या वस्तू जास्तीत जास्त कशा विकल्या जातील याचा प्रयत्न हा विपणनाच्या माध्यमातून केला जात असतो। विपणनाच्या माध्यमातून वस्तूविषयी एक आपुलकी आणि एक जिव्हाळा तसेच एक चांगुलपणा निर्माण होतो। आपण काय करत असतो, जी वस्तू उत्पादित केली आहे त्या उत्पादित केलेल्या वस्तूची माहिती ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये या विपणनाच्या माध्यमातून पुरवली जात असते आणि त्याच्यामुळं त्या वस्तूविषयी जे काही वैशिष्ट्य आहेत, त्या वस्तूचे जे काही गुण आहेत, त्या वस्तूच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण ग्राहकांना तो खरेदी करण्याच्या अगोदरच त्यांना आपण सांगत असतो। याच्यामुळं काय होत असते की त्या वस्तूबद्दल ग्राहकामध्ये एक आपुलकी, एक जिव्हाळा निर्माण होत असते आणि त्याच्यामुळं ग्राहकाची
ती वस्तू खरेदी करण्याची जी आवड आहे हे तीव्र होत असते. म्हणजे वस्तू खरेदी करण्याची आवड कशी होत असते, तीव्र होत असते. आणि ग्राहकांना असं वाटत असते की कधी कधी माझ्या हातामध्ये ही वस्तू पडेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक ते वस्तू घेण्यासाठी आतुर असतात. ग्राहक ते वस्तू घेण्यासाठी आतुर असतात आणि जशा वस्तू त्या मार्केटमध्ये येतात तशाच ग्राहक त्या खरेदी करत असतात. आणि याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो विक्रीमध्ये वाढ घडून येत असते. आपण तिसरं महत्त्व पाहणार आहोत, ते म्हणजे कोणतं, तर विश्वासामध्ये वाढ होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, विश्वासामध्ये वाढ होते. आता व्यवसायाबद्दल ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास वाढला की वस्तूच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ घडून येत असते. म्हणजे एकंदरीत जो व्यवसाय वस्तू उत्पादित करणार आहे त्या वस्तूबद्दल अगोदरच माहिती ग्राहकांना पुरवली जाते. म्हणजे बघा, ज्या वस्तू आपण उत्पादित करणार आहोत त्या वस्तूबद्दल जी माहिती आहे ती ग्राहकांना दिली जात असते. कोणाला दिली जात असते, ग्राहकांना दिली जात असते. आणि खरोखरी माहिती हे ग्राहकांना त्या वस्तूबाबत दिली जात असते. आणि त्याच्यामुळं ग्राहक लोक त्या वस्तूबाबत जो काही विश्वास आहे हा त्यांना विश्वास मोठ्या प्रमाणामध्ये बसत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या वस्तूचा विश्वास जर बसला की ग्राहक लोक ते वस्तू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक असतात. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अशी इच्छा वाटते की आपण ही वस्तू खरेदी केली पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपण विपणनाच्या माध्यमातून ग्राहकांना एक वस्तूबद्दलचा जो विश्वास आहे हा विश्वास निर्माण करून देण्याचं काम करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की एखाद्या वस्तूबद्दल ग्राहकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे किंवा अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. जोपर्यंत आपण ज्या काही वस्तू आहेत या वस्तूबद्दल जोपर्यंत ग्राहकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकत नाही तोपर्यंत आपली वस्तू कितीही चांगली असली तरी ग्राहक लोक खरेदी करणार नाही. आणि हा विश्वास निर्माण करण्याचं काम या विपणनाच्या माध्यमातून केले जात असते. नंतर विद्यार्थी मित्रांनो, नंबर 4 महत्त्व आपण पाहणार आहोत. नंबर 4 महत्त्व म्हणजे कोणतं आहे, की निर्णय प्रक्रियेस आधार. आता बघा, ज्यावेळी आपल्याला वस्तूचा पुरवठा करायचा असतो, हा वस्तूचा पुरवठा करत असताना आपल्याला अनेक प्रकारचे निर्णय हे व्यावसायिक लोकांना घ्यावे लागत असतात. मग वस्तूचा पुरवठा करत असताना विक्रेत्यांना किंवा व्यावसायिकांना जे अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागत असतात, तर हे निर्णय घेण्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिकाला विपणनाची मदत होत असते. म्हणजे आपण ज्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा करणार आहोत तो पुरवठा कशा पद्धतीने केला पाहिजे, तो पुरवठा जर आपण केला तर ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करणार की नाही करणार, अशा अनेक प्रकारे निर्णयाची माहिती आपल्याला विपणनाच्या माध्यमातून मिळत असते. नंतर काय उत्पादित करावे, कसे उत्पादित करावे, कुणासाठी उत्पादित करावे, या सर्व प्रश्नांचे जे काही उत्तर आहेत या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण विपणनाच्या माध्यमातून मिळवत असतो. आणि विपणनाच्या माध्यमातून आपल्याला हे उत्तरं मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, अनेक असे व्यावसायिक आहेत की ज्या व्यावसायिकांना काय उत्पादित करावे याची माहिती नसते. कारण आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही काय बनवता याला महत्त्व नाही, तर ग्राहकाला काय पाहिजे याला खूप महत्त्व आहे. मग ग्राहकाच्या गरजा ओळखायच्या असेल आपल्याला, ग्राहकाला कोणत्या वस्तू पाहिजे, त्या कशा पद्धतीच्या पाहिजे याची जर माहिती घ्यायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विपणन सहाय्य करत असते. आणि विपणनाच्या माध्यमातून आपण योग्य वेळी निर्णय घेऊ शकत असतो. योग्य वेळी निर्णय घेण्यास आपल्या व्यवसाय संस्थेला विपणन हे एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. नंतर 5वं आपण महत्त्व पाहणार आहोत, ते म्हणजे कोणतं, नवीन कल्पनांचे स्रोत. आता विद्यार्थी मित्रांनो, नवीन कल्पनांचे स्रोत म्हणजे कोणते, तर बघा, विपणनाच्या माध्यमातून जे काही व्यावसायिक लोक आहे या व्यावसायिकांना ग्राहकाची माहिती मिळत असते. आता ग्राहकाची माहिती नेमकी कशा पद्धतीने मिळेल, तर एकंदरीत आजचा जो ग्राहक आहे हा ग्राहक वर्ग बाजारपेठेचा राजा आहे. आणि ग्राहकाच्या अपेक्षा ह्या दिवसेंदिवस वाढत असतात. म्हणजे एखादी जी जुनी वस्तू आहे त्याला जुनी वस्तू जशाने तशी त्याला पाहिजे नसते, तर त्याला त्या वस्तूमध्ये नवनवीन सुधारणा पाहिजे, नवनवीनपणा त्या वस्तूमध्ये असला पाहिजे. मग हा ग्राहकाचा जर आपल्याला अभिप्राय घ्यायचा असेल, म्हणजे ग्राहकाबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल की ग्राहकाला नेमकी कशी वस्तू पाहिजे, तर त्याच्यासाठी म्हणजे बघा, ग्राहकाचा आणि उत्पादनाचा जर आपल्याला अभिप्राय घ्यायचा असेल
तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला विपणन मदत करत असते. म्हणजे विपणनाच्या माध्यमातून आपण ग्राहकामध्ये जात असतो आणि त्यांना कोणत्या पद्धतीच्या वस्तू पाहिजे याची माहिती आपण घेत असतो. आणि आपण ज्यावेळी या ग्राहकामध्ये जातो, माहितीचं संशोधन करतो, त्यावेळी नवीन नवीन कल्पना आपण शोधून काढत असतो की ग्राहकाला नेमक्या कशा पद्धतीच्या वस्तू पाहिजे. जे विपणन मिश्र आहे, या विपणन मिश्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण उत्पादन, किंमत, स्थान आणि विक्री वृद्धी हे 4 PS. बघा, PS आपण म्हणजे याला PS का बरं म्हटलं आहे? उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, किंमत म्हणजे प्राईस, स्थान म्हणजे प्लेस आणि विक्री वृद्धी म्हणजे प्रमोशन. म्हणजे या ठिकाणी 4ही अक्षराचं PP येत आहे म्हणून त्याला PS म्हणतो. या 4 PS घटकाअंतर्गत अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावली जात असते. नंतर विद्यार्थी मित्रांनो 6वं महत्त्व आहे. ते 6वं महत्त्व म्हणजे कोणतं? तर बघा, 6वं महत्त्व ते म्हणजे स्पर्धेचा सामना करणे. आजच्या जर घडीला बघितला तर सर्वच व्यवसाय संस्थांमध्ये हे स्पर्धा पसरलेली आहे. म्हणजे सर्वच व्यवसाय संस्था हा एकमेकासोबत स्पर्धा करू लागलेल्या आहे. प्रत्येक व्यवसायाला असं वाटून राहिलेलं आहे की आपल्या वस्तू या जास्तीत जास्त बाजारामध्ये विकल्या पाहिजे, आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नफा झाला पाहिजे, आपल्या व्यवसायाचं जे आहे हे नावलौकिक वाढलं पाहिजे, आपला व्यवसाय मोठा झाला पाहिजे. आजच्या काळामध्ये हे प्रत्येक व्यवसायाला वाटते. या आजच्या युगामध्ये व्यवसायामध्ये म्हणजे व्यवसाय करणाऱ्या अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि प्रत्येक संस्था ही इतरांपेक्षा काहीतरी चांगली वस्तू निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि एकमेकासोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, म्हणजे आजच्या काळामधल्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर बाकी व्यवसायापेक्षा आपल्या उत्पादनामध्ये काहीतरी वेगळे असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे दुसरे लोक जे वस्तू उत्पादित करत आहेत तीच वस्तू जर आपण उत्पादित करत असू तर त्या आपल्या वस्तूमध्ये इतरांच्यापेक्षा काहीतरी वेगळेपणा असला पाहिजे. म्हणजे आपल्या वस्तूची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, आपल्या वस्तूची किंमत अशी असली पाहिजे की जी ग्राहकांना परवडली असली पाहिजे, आपल्या वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नसले पाहिजे, आपण जी वस्तू वापरणार आहोत किंवा आपण जी वस्तू बनवत आहोत ह्या वस्तूने ग्राहकाला जास्तीत जास्त समाधान झालं पाहिजे. अशा पद्धतीचं जे अस्तित्व आहे किंवा अशा पद्धतीचं महत्त्व आपल्या वस्तूमध्ये असलं पाहिजे. म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये जर वेगळेपणा दाखवायचं असेल, बघा, आपल्या उत्पादनामध्ये जर वेगळेपणा दाखवायचं असेल म्हणजे आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे असं जर आपल्याला दाखवायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यासाठी विपणन मदत करत असते. म्हणजे एकंदरीत या संपूर्ण कार्याचा आपल्या व्यवसाय संस्थेच्या विकासासाठी किंवा व्यवसाय संस्था मोठी झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला विपणन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते, साथ देत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व. व्हिडिओ आवडला असाल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.